मानवाचं डोकं शरीरापासून वेगळं केल्यानंतर तो जास्तीत जास्त 30 सेकंद जगतो, पण एक प्राणी असा आहे जो 18 महिने जगला होता। ही गोष्ट आहे अमेरिकेतील कोलोराडोची। 10 सप्टेंबर 1945 रोजी लॉयड मिलर नावाचा शेतकरी आपल्या शेतात कोंबडे कापत होता। त्याने माईक नावाच्या कोंबड्यावर कुऱ्हाडीने वार केला। डोकं शरीरापासून वेगळं झालं, पण माईक मेला नाही। उलट तो उठून उभा राहिला आणि नेहमीप्रमाणे चालायला लागला। आता प्रश्न असा की हे शक्य कसं झालं? शास्त्रज्ञांच्या मते कुऱ्हाडीचा वार अशा पद्धतीने बसला की माईकच्या मेंदूचा मुख्य भाग आणि एक कान सुरक्षित राहिला। कोंबड्याच्या शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या हालचाली मेंदूच्या ह्याच भागातून होतात। त्याचसोबत रक्ताचे गाठ वेळीच तयार झाल्यामुळे त्याच्या शरीरातून रक्त सुद्धा कमी बाहेर पडले। पण पुढचा प्रश्न असा की तो खात कसा असेल? मिलर त्याला ड्रॉपरच्या मदतीने थेट अन्ननलिकेतून दूध, पाणी आणि धान्याचे बारीक तुकडे भरवायचा। माईक बघता बघता संपूर्ण अमेरिकेत प्रसिद्ध झाला। त्याला पाहण्यासाठी लोक तिकीट काढून यायला लागले आणि त्या काळात माईकची किंमत तब्बल $10,000 पर्यंत झाली होती। पण तब्बल 18 महिन्यानंतर मार्च 1947 मध्ये माईकचा मृत्यू झाला आणि विज्ञानाच्या इतिहासात मिरेकल माईक हे नाव कायमचं कोरलं गेलं। तर असाच माईक सारखा एखादा किस्सा तुम्हाला माहिती आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टी मराठीतून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।